घ्यायची का नाही, घ्यायची का नाही, काय करतात इथून इकडे माप घेतात, किती आहे ते मोजतात, 9 आहे झालं, 9 दुने 36. पण ही मेथड चुकीची आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेर मोजायचं आहे तेवढं आपल्याला लिहायचं आहे. बघा महत्वाचं राहिलं ते म्हणजे कंबर. तर आता ही जी पट्टी असते ना, ज्याला आपण हुक लावतो किंवा आपण बटन लावतो, तर ही जे माप आहे ना हे ते लागतं. त्यांची छाती मोठी असते त्याच्यामुळे क्रॉस पट्टी छोटी घ्यावी लागते. काही जण हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपी मध्ये. तर बघा फ्रेंड्स, फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा आज आहे दिवस 61 आणि आता आपण चालू करत आहोत कटोरीचे ब्लाउज. तर कटोरीचे ब्लाउज चालू करण्या अगोदर म्हटलं चला तुम्हाला अगोदर सांगून द्यावं की आपण कुठल्या स्टेप बाय स्टेप इथे जाणार आहोत. तर बघा ह्याच्या अगोदर आपण खूप सारे 1 टक्सचे ब्लाउज बघितलेले आहेत, 2 टक्सचे बघितलेले आहेत, 3 टक्सचे बघितलेले आहेत, 4 टक्सचे सुद्धा ब्लाउज आपले झालेले आहेत. शिवाय बाही सुद्धा आपण परफेक्ट सगळी बाहीची माहिती मी तुम्हाला दिली आहे. दिवस 51 तर 60 पर्यंत, बरोबर. सगळे असे आपले सगळे बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ झालेले आहेत. त्यातल्या त्यात आपण बघा मद्रास कटचा ब्लाउज सुद्धा आपण त्या फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासमध्ये शिकलेलो आहोत. पण आता इथून पुढे खूप जास्त महत्त्वाचे ब्लाउज आपण चालू करत आहोत. त्यामध्ये कटोरी, त्यानंतर प्रिन्सेस कट, बोट नेक सगळे ब्लाउज तुम्हाला इथे शिकवण्यात येणार आहेत. आता तर आज चालू करत आहोत आपण कटोरी आणि कटोरीचे ब्लाउज. आज दिवस आहे 61. दिवस 61 मध्ये तुम्हाला मी ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची हे सांगणार आहे. आता ब्लाउज वरून मापे घ्यायची तर हे असं का, कारण की मी तुम्हाला बेसिक माहिती जेव्हा दिली होती दिवस 1 ते दिवस 10 पर्यंत यामध्ये सगळी माहिती दिली होती. ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची किंवा आपल्या अंगावरून मापे कशी घ्यायची ही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. पण असं का आता सेपरेट का घेते ते सांगते. कारण कटोरीची माप घेताना थोडीफार मेजरमेंट मध्ये थोडासा फरक पडतो. माप घेताना काही गोष्टी लिहून ठेवायच्या असतात. त्यामुळे म्हटलं की अगोदर तुम्हाला माहिती द्यावी की आपण कोणती माप इथे एक्स्ट्राची घ्यावी लागतात. थोडंसं माझं म्हणजे मेथड थोडीशी वेगळी आहे, थोडंसं काहीतरी तिथे आयडियाज आहेत की जेणेकरून आपलं जे कटोरीचं माप असतं ते अजिबात चुकत नाही बघा. त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला सेपरेट इथे सांगून द्यावं की कटोरीची जी ब्लाउजची माप आहेत ती आपण कशी घ्यायची असतात. तर चला करूया सुरुवात. तर बघा फ्रेंड्स, आपण सगळ्यात पहिले सुरुवातीला बघणार आहोत की आपल्याला कोणकोणती मापे लागणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागणार पूर्ण उंची, ठीक आहे. त्यानंतर आपण माप घेतो बघा छाती किंवा जी काही तुमची पूर्ण माप असेल, म्हणजे तुमचं 32, 30, 32, 36 असं जे असतं ना त्याची घडी. काही जण घडी सुद्धा म्हणतात, काही जण छाती सुद्धा म्हणतात. सो ते माप टाकायचं आहे. तिसरं असणार आहे कंबर, कमरेचं माप. आणि चौथं आहे बघा बाही. बाहीमध्ये लगेच आपण खाली लिहितो दंडघेर आणि त्यामध्ये लगेच आता इथे आर्म होल म्हणतात काही जण त्याला मुंडा सुद्धा म्हणतात, ठीक आहे. मुंड्याचं माप असं, ठीक आहे. तर तेही घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढील गळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मागील गळा सुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर महत्वाचं इथे ही माप वगैरे मी सगळं शिकवलेलं आहे, पण कटोरीचं आपण आता चालू करतोय त्यामुळे म्हटलं चला पुन्हा एकदा रिव्हिजन. सो कटोरीचं माप सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. कटोरी आणि क्रॉस पट्टी, ठीक आहे. क्रॉस पट्टी तुमची जेवढी काय असेल त्या ब्लाउज वरती सो तेवढी घ्यायचे. आणि कटोरी जी छातीनुसार कटोरीचं माप मी आता इथे सांगते तुम्हाला, जेव्हा आपण टाकणार तेव्हा सांगून देते, ठीक आहे. तर चला आता पहिले ब्लाउज घेऊन दाखवते कसं कसं आपल्याला माप घेईल. ज्यावेळी आता आपण माप घेणार आहोत, अगदी पहिली महत्वाची टिप, खूप जास्त कुठलाही ब्लाउज असू दे तो इस्त्री करून घ्यायचं आहे. ब्लाउजला आपण इस्त्री करून घ्यायचं आहे बघा, ठीक आहे. तर इस्त्री करणं फार जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल इस्त्रीची काय गरज आहे. बघा बऱ्याच वेळा कॉटनचे ब्लाउज असतात आणि कॉटनचे ब्लाउज असल्यामुळे ना बऱ्याच वेळा
त्याचे असे घड्या वगैरे पडलेले असतात, इथे घड्या पडतात नेमकी जिथे छातीचा भाग असतो तो मोजताना वगैरे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे चुन्या येऊ नये किंवा ह्या म्हणजे तुम्हाला वाटत असेल हे खूप म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये आहे की किंवा शॉर्टकट आहे, हे म्हणजे ह्याकडे दुर्लक्ष करू शकतात तुम्ही, पण ही खूप जास्त महत्वाची टीप आहे. ह्यामुळे सुद्धा तुमची मापं चुकू शकतात. तर आता सगळ्यात पहिली महत्वाची टीप की आपल्याला ब्लाऊज जो आहे तो इस्त्री करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर चला आता पुढचं, आता पाठीमागे आपल्याला सुरुवातीला बघा मी जसं लिहिलं होतं तुम्हाला पूर्ण उंची घ्यायची आहे. आता पूर्ण उंची घेताना कसं करायचं ते सांगते. तर बघा पूर्ण उंची घेताना ब्लाऊज असं सरळ ठेवून घ्यायचं. ठीक आहे, पूर्ण उंची घ्यायची आहे. आता उंची हे बघा इथून घ्यायची का नाही, मधोमध घ्यायची का नाही, काय करायचंय जिथे बाही जॉईन केलेली असते ना आपण इथे बघा शोल्डर, सो तिथून उंची घ्यायची आहे. तर ह्या ब्लाऊजची उंची जी आहे 13.5 आहे. थोडंसं व्यवस्थित घ्यायचं, कारण उंची कसं होतं ना, काही कपडा हा सिल्क असतो काही कॉटन असतो, त्यामुळे उंची घेताना जरा व्यवस्थित घ्यायची. तर 13.5 ही उंची आहे. आता इथे एक महत्वाचं सांगून देते. आता तुम्ही कमेंट करू शकतात की इथून माप का नाही घेतलं, इथून माप का नाही घेतलं, बरोबर. तर बघा फ्रेंड्स, प्रत्येक टेलरची शिवण्याची पद्धत ही वेगळी असते. माझी सुद्धा पद्धत, तुम्ही जर मागील सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीतच आहे की आपण इथे ज्यावेळी गळे मोठे असतात, आता हे ब्लाऊज जे आहे ह्याचा सुद्धा गळा बघा तुम्ही मोठाच आहे, बऱ्यापैकी 8+ आहे. 8+ आहे म्हटल्यावरती आपण काय करतो, बराच वेळा असा उतार देतो. आणि जर आपण इथून आता जर मोजलं बघा, इथून जर मी उंची मोजते तर ती किती भरते बघा 13 इंच, आणि आपण इथून मोजलेली आहे साईडने तर ती भरलेली आहे 13.5 इंच. मग 13.5 आपली करेक्ट उंची आहे. काय होतं, डीप गळे असल्यावरती आपण असा अर्धा इंचाचा डीप उतार देतो आणि त्या उतारामुळे काय होतं, इकडची उंची कमी होऊन जाते. ही सुद्धा खूप जास्त महत्वाची टीप आहे. आता पाठीमागील आपण ज्यावेळी मापं घेत असतो त्यावेळी आपल्याकडे 2 मापं घ्यायची असतात. तर आता पुन्हा पहिले तुम्हाला मी माप सांगून देते बघा. आता पूर्ण उंची आपण घेतली बरोबर, पूर्ण उंची आपली जी आहे ती 13.5 आहे. आता पाठीमागे आणखी एक भाग आपल्याला मोजायचा असतो, तो म्हणजे पाठीमागील गळा, बरोबर. तर आता पाठीमागील गळा जो आहे तो आता बऱ्याच जण असं ठेवतात, हे बघा असं तिरकस असं ठेवायचं का टेप, नाही. मी पहिले सुद्धा बेसिक माहिती जेव्हा शिकवली होती आपल्या फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासमध्ये तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की असा तिरकस टेप ठेवू नका, माप चुकतात. सरळ टेप ठेवायचं आहे बघा. तर कितीचा आहे हा, तुम्ही हवं तर चॉकने असं सरळ मार्क करू शकतात. तो काही गळा आहे तो चॉकने मार्क करा पहिले, आणि त्यानंतर इथे घ्या 8.5चा गळा आहे. किंवा आणखी एक पद्धत सांगून देते, इथे काय करायचंय, टेप मुडपायचं आणि असं करायचं बघा. इथे सुद्धा 8.5 वरती बरोबर घडी पडते. 8.5 वरती हा जो त्रिकोण आहे तो 8.5 वरती आपला तयार होतो. म्हणजेच काय, तर हे जे हा जो गळा आहे तो 8.5चा आहे बघा. ठीक आहे, तर पाठीमागील गळा 8.5. याच्यामध्ये एक्स्ट्रा जे काही घ्यायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार बरं का. तुम्ही म्हणाल लगेच नाही, मी आता लगेच फक्त तुम्हाला ह्या गोष्टी सांगून देणार. पुढच्या जेव्हा आपण कटिंग शिकणार आहोत तेव्हा हे सगळ्या गोष्टी सांगणार मी तुम्हाला. ठीक आहे, तर आता हे लक्षात आलं. तुमच्या पाठीमागे आपल्याला 2 मापं घ्यायची, पूर्ण उंची प्लस पाठीमागील गळा. खूप जास्त महत्त्वाच्या टिप्स आहेत ह्या. ज्यावेळी आपण मापं घेत असतो ब्लाऊजची त्यावेळी बरेच जण काय करतात ना, अर्धवट मापं घेतात. म्हणजे काय, तर बघा हे बघा असा ब्लाऊज आहे समजा, तर काय करतात, इथून इकडे माप घेतात. किती आहे ते मोजतात की हा 9 आहे, झालं. 9 दुने 18, 18 दुने 36. पण ही मेथड चुकीची आहे. आपण काय करायचंय, सगळी बटणं लावून घ्यायची आहेत आणि ब्लाऊज जो आहे तो सरळ ठेवून घ्यायचं. ओके, आणि त्यानंतर सरळ टेप असा ठेवायचं आहे. हे बघा सरळ मोजायचं इथून इकडे कोपऱ्यापर्यंत. ठीक आहे, आणि हा ब्लाऊज जो आहे ना अजिबात ताणायचं नाही, सैल ठेवून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल एक साईडने घेतलं तरी तेवढंच येतं, ह्या साईडने घेतलं तरी तेवढंच येतं, बरोबर आहे.
पण काय होतं सांगते तुम्हाला, का नाही करायचं असं. बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रिया काय करतात, एका बाजूने शिलाई घुसवतात, त्यामुळे त्यांची एक साइड ही जास्त असू शकते, एक साइड ही कमी असू शकते. मग अशा वेळी तुमचं माप असू शकतं. म्हणून काय करायचंय, आपल्याला डायरेक्ट टेप ठेवायचं. आता इथे आलेला आहे 18, ठीक आहे. 18 इंच आपली छाती आहे. त्यानंतर आता पुढचा गळा, जसं तुम्हाला मागील गळा मी सांगितला तशीच मेथड इथे पण वापरायची. इथे सुद्धा इथे आपल्याला गळ्याच्या तिथे धरायचं नाही टेप, आपल्याला धरायचं आहे कॉर्नरला टेप. इथे बरोबर वाटल्यास चॉकने काय करायचंय, सरळ रेषा मारून घ्यायची, जो काही आपला ब्लाऊजचं माप आहे ते, ठीक आहे. 6 इंच हा गळा आहे बघा, सरळ लावून मारून घेतली मी. तर पुढचा गळा किती आहे, 6. गळा झाला, छाती झाली. त्यानंतर महत्वाचं आता बाही. तर बघा बाही अशी सरळ जेवढी आहे तेवढी बरोबर घ्यायची, त्यामध्ये काही चेंज करायचं नाही. तर बघा ही बाही किती आहे ते बघूयात. बाही जी आहे ती 7 इंच आहे बघ. आणि हो, बाही सरळ जशी आहे तसंच घ्यायचं, यामध्ये काही वेगळं असं नाही, जसं आहे तसं 7 इंच आपण आता इथे बाही घेऊयात. त्यानंतर दंडघेर. आता दंडघेर घेताना सुद्धा असं व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दंडघेर मोजायचं आहे. तर मग दंडघेर किती आहे बघा इथे 5.5. 5.5 म्हणजे किती, 11 इंचचा दंडघेर आहे. त्यानंतर आर्म होल किंवा मुंडा. आता हा काय प्रकार आहे ते सांगते. तर ही जी टीप मारतो ना आपण त्याला बोलतात आर्म होल किंवा मुंडा. पण हा मोजताना आपण पाठीमागून मोजायचं. तर असं मोजायचं, जेवढं आहे तेवढं आपल्याला लिहायचं आहे बघा. ठीक आहे, 8 इंच आलेला आहे. तर आपण 8 इंच करून घेऊयात. आर्म होल 8. आता महत्वाचं की तुम्ही म्हणा शोल्डरची माप. ही माप ठरलेली आहेत. ह्याचे खूप मला वाटतं जवळपास 2-3 व्हिडिओ मी तुम्हाला शोल्डरचे चार्ट दिलेले आहेत. प्रत्यक्षात बोर्डवरती बनवून दाखवलेत, असे सुद्धा कार्डवरती दिलेत. मी खूप सारे तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यावरती दिलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे फ्रेंड्स, जर तुमचा शोल्डर हे जर डीप नेक असतील तर शोल्डरच्या मापांमध्ये चेंजेस होतात. शोल्डर हे कमी घ्यावं लागतं आपल्याला. डीप नेक मध्ये अर्धा इंच आपण कमी घेतो. कमी म्हणजे मागील गळे हे कमी असतील तर आपल्याला ते माप जेवढी आहेत म्हणजे 2.5 इंच गळा रुंदी, शोल्डर जे आहे ते 3 इंच. पण हे जर डीप गळा असेल तर आपल्याला थोडंसं अर्धा इंच इकडे तिकडे करावं लागतं. तर अशी शोल्डरची माप तक्त्यानुसार घ्या, हेच सांगायचं आहे मला इथे. ओके, त्यानंतर पुढे आता महत्वाचं राहिलं ते म्हणजे कंबर. तर आता ही जी वाढीव पट्टी असते ना, ज्याला आपण हुक लावतो किंवा आपण बटन लावतो, तर ही वाढीव पट्टी आपण सोडून द्यायची आणि त्यानंतर आपण माप घ्यायचं आहे, जेवढी काही आपली कंबर असेल तेवढी. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, हे बघा वाढीव पट्टी सोडून द्यायची आणि मग आपल्याला माप घ्यायचे कमरेचं. टेप अजिबात हलवायचं नाही, जसं आहे तसं व्यवस्थित. ठीक आहे, तर कंबर आहे बघा 31.5. तर कंबर जी आहे ती 31.5 आहे. ठीक आहे, आता खूप जास्त महत्वाचं कटोरी आणि क्रॉस पट्टीचं सुद्धा माप आपण घ्यायचं आहे. आता कटोरीमध्ये ना एकच माप लागतं, ते मी तुम्हाला लगेच सांगून देते कोणतं ते. ठीक आहे, कटोरीमध्ये आपल्याला हे जे माप आहे ना ते लागतं. ठीक आहे, हे बघ. ठीक आहे, 5.5 ची तयारी आहे. हे मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगणार की आपण कसं करायचंय. ओके, 5.5 पावणे 6 येणार जवळपास ते. हे कसं आहे ते आपण आता कटोरी डीप मध्ये शिकणारच आहोत, त्यावेळेस आपल्याला माहित पडणारच आहे. बरोबर. तर क्रॉस पट्टी काय होतं ना, बऱ्याच जणांच्या क्रॉस पट्टी ह्या वेगवेगळ्या असतात. काही जणांची छाती मोठी असते त्याच्यामुळे क्रॉस पट्टी छोटी घ्यावी लागते. काही जणांचा शोल्डरचा भाग कमी असतो पण छातीचा भाग अरुंद असतो, त्यावेळी सुद्धा आपल्याला क्रॉस पट्टी कमी घ्यावं लागतं.
काहींचा शोल्डर मोठा असतो, छातीचा भाग कमी असतो, त्यावेळेस ही जी क्रॉस पट्टी ती मोठी घ्यावी लागते. क्रॉस पट्टीमध्ये पण बरेचसे चेंजेस करावं लागतं आपल्याला. त्यामुळे आता इथे ब्लाऊज आहे ना, तर ब्लाऊजवरूनच आपण क्रॉस पट्टीचा माप घेऊन टाकू, नो टेन्शन. तर बघा ही जी क्रॉस पट्टी आहे ही 3.5ची आहे आणि इकडे जी आहे ती 3 आहे. तर ह्यामध्ये कसं वाढवायचं काय हे पुढच्या व्हिडिओमध्ये येणार तुम्हाला, ठीक आहे. 3.5 आणि 3, हे 3 ऍक्च्युली थोडंसं मला वाटतं, कारण की 4.5ची आपण पट्टी काढतो नेहमी. आता इथे 3 आलेलं आहे, कसं आलंय माहित नाही मला, बघावं लागेल आता कटिंगच्या वेळेस आपण बघूयात, काही हरकत नाही, ठीक आहे. तर असं माप आहे आपलं. क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा एक्स्ट्रा माप घेणार आपण आणि कटोरीमध्ये सुद्धा तुम्हाला डीपमध्ये मी सांगणार आहे. तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ की ब्लाऊजची कशी घेऊ शकतो. काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून दिलेल्या आहेत. तर फ्रेंड्स भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.